सोबत 400 सैन्य पाठवलं आणि गडाचं संरक्षण करण्यासाठी 400 सैनिक ठेवलं. एका पालखीमध्ये शिवा काशीत आणि एका पालखीमध्ये महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातीच्या मावळ्याने या हिंदूसाठी या स्वराज्यासाठी रक्ताचं बलिदान केलं. शिवा काशीत नावाचा एक नावी समाजातील व्यक्ती होता, वारिक समाजातील. आपल्या भाषेत सांगायचं, शिवा काशीत म्हणता, राजा मला कधी ते चान्स द्या ना. राजा म्हणायचे, शिवा देवळी मारायची तुला पण नंबर येईल, पण वेळ आल्यावर. पण म्हणायचे, शिवा काशीत म्हणजे खूप शिवा दिसायला होता. दाढी शिवाजी महाराज सारखी, सगळं नाक वगैरे झाडा शिवाजी महाराज सारखं होतं. मग त्या फितुरांची चाल तळेशीची करण्याची छत्रपती शिवाजी महाराज त्याची निवड केली. शिवा हा तुझा नंबर आहे रे. शिवा काशी म्हणजे, राजा काही हरकत नाही, पण हे लक्षात ठेव, तुला माझा फेटा घालायचा आहे, तुला माझा कोट घालायचा आहे, तुला माझं नाव लागणार आहे, पण जगण्यासाठी नाही बरं का, तुला मरण्यासाठी करावं लागेल. ऐका शिवाकाशी शब्द काय. शिवाकाशी म्हणतो, राजा नाव्याचा शिवा म्हणून मरण्यापेक्षा महाराष्ट्राचा छत्रपती म्हणून कधीही काय निष्ठा होती पहा. एका पालखीमध्ये निघाले शिवा काशी आणि एका पालखीमध्ये बाजी प्रभूंनी छत्रपतीचं. पालखी काढली, पालखी निघाली, अफजल खान फाडला, शाहिस्ते खानाचे गोटे छापली, शाहिस्ते खानाची गोटे छापली, पालखी निघाली. वेढा आता 100 पावलावर आला होता, वेढा 80 पावलावर. आता वेड्यातच शिवाजी महाराज पडणार की काय अशी गत झाली. आणि मागून एक गुप्तहेरा मात्र संदेश आला की, राज गणी मागून आल्यात आणि आपल्या खांद्यावर महाराष्ट्राची दौलत आहे. बाजी प्रभू देशपांडे पालखी खाली ठेवली आणि राजानं त्रिवार मानाचा मुजरा केला आणि सांगितलं, राज तुम्ही सुखरूप चालते व्हा, त्या शत्रूचा निपात करा. आता महाराष्ट्राच्या राजाला नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही कसं जावं. तर बाजी प्रभूचे शब्द आहे का, राजा आत मेला तरी जातील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याशी निघतात. बाजी प्रभू म्हणतो, राजा तुम्ही चालते व्हा, गडावर गेल्याच्या नंतर 5 तोफांची सलामी द्या, तोपर्यंत हा तुमचा बाजी प्राणाची बाजी लावून आणतो आणि आपला एकच मंत्र घुमतो, कोणता, जण म्हणतात बाकीचे काय पाकिस्तान झाले काय. एक मावळा 50ला कापायचा, ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्या मावळ्यामध्ये नव्हती, तर आपल्या औंड्याच्या नागनाथाच्या महादेवाच्या नावाची होती. म्हणून मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी हार हार म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. अशी गर्जना झाली आणि बाजी प्रत्येक मावळ्याला कापायचा, कुणीकडून एखादा बाण यायचा, बाजीच्या पोटामध्ये जायचा, कुणीकडून तलवार यायची, सक्त करून बाजीचं एखादा आवळ घेऊन जायची. बाजी ही तसाच लढायचा आणि लढता बाजीच्या पोटामध्ये तलवार घुसली, सगळे आताडे बाहेर पडले, परंतु बाजी दोन्ही दाडपट्ट्याने चालवायचा आणि खाली सांगलेले आताडे घ्यायचा, पोटामध्ये भरायचा आणि तसाच लढायचा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज गडावरती पोहोचले आणि 5 तोफाच्या सलामी दिल्याबरोबर बाजी प्रभूंनी देह ठेवला आणि त्या तोफा बनवत होते, बाजी बाजी या बाजी, राजा तुमची वाट पाहत आहे, बाजी यावं. आणि बाजी ही त्याच तोफाची वाट पाहत होता, जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. नामदेव रामदास आशांच्या कुळाला आयुष्य दे. राजे म्हणाले, शिवा कुठे दिसत नाही. 20 दिवस झाले. सगळ्या मावळ्याने खाली हात माना घातल्या. म्हणले, राजा आपला शिवा आता या जगामध्ये नाही. आता महाराष्ट्राचे राजे होते. सगळा विधी पूर्ण केला, 10 दिवस केला, तिरवी केली आणि 20 दिवसाच्या नंतर शिवाकाशीच्या घरी पत्र पाठवलं. शिवाकाशीच्या घरी पत्र पाठवलं की सांगितलं, महाराष्ट्राचे राजे तुम्हाला भेटायला येणार आहे. पाटलाकडे पत्र पाठवलं, परंतु त्याच्या घरी सांगितलं नाही की शिवा मेला म्हणून. त्याच्या घरी पत्र लागल्याच्या नंतर शिवाकाशीच्या आईने सांगितलं त्याच्या बायकोला, अगं महाराष्ट्राचे राजे आपल्या घरी येणार आहेत,
आणि मस्त पैठणी नेश, मस्त कुंकू लाव, मेकअप कर. मस्त तिनं मोठं मोठं कुंकू लावलं. पहिल्या बाया कुंकू लावायच्या, आता कुंकू राहील नाही. टिकली तर टिकली नाही तर पहिलं मोठं शिवाकाशीच्या बायकोनं कुंकू लावलं. सज्ज झाली महाराजाला ओवाळायला, महाराजाचा औक्षण करायला. राजे पाटलाच्या वाड्यामध्ये आले, कुलकर्णाच्या वाड्यामध्ये आले. वाडी सजली होती, वाडीला तोरण बांधले होते. सगळ्यांनी जल्लोष केला होता का महाराष्ट्राचे राजा आपल्या घरी येणार आहे. राजा कुलकर्णाच्या वाड्यामध्ये आले, आता राजा ब्राह्मणाच्या वाड्यात आले, आता कुंभाराचे आले, आता बाळ्याचे आले आणि आता वारकाच्या नाव्याच्या वाड्यात येणार. आनंदाला पारावर नाही. शिवाकाशीची बायको आरतीचं ताट घेऊन राजाला ओवाळायला आली आणि ओवाळणार तेवढ्याच शिवाकाशीच्या महिने सांगितलं, पोरी तू थांब, तू राजाला ओवाळ. राजा म्हणतात, ओवाळ द्या ना माझ्या बहिणीला, किती सकाळपासून नटली, किती सजली आहे ती, करू द्या माझा औषध तिला. शिवाकाशीची आई म्हणती, राज एखाद्या विधवा स्त्रीने तुम्हाला ओवाळणं हे चांगलं नाही. दादू साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना शॉर्टच लागला. महाराज म्हणले, मी कोणालाच कळू दिला म्हणजे शिवा गेला म्हणून गावातल्या पाटलालाही कळू दिलं नाही आणि नेमकं तुम्हाला कसं कळालं. असं म्हणल्यावर शिवाकाशीच्या आईचे शब्द आहे का. शिवाकाशीची आई म्हणते, राज तुम्ही पाटलाच्या वाड्यात आला, मला वाटलं माझा शिवा तिथे चिठ्ठी घेऊन तुमच्या मागे असेल. राज तुम्ही कुंभाराच्या वाड्यात आलात, मला वाटलं माझा शिवा तिथं असेल तुमच्या मागे. राज तुम्ही ब्राह्मणाच्या वाड्यात आलात, मला वाटलं तुमचा शिवा तिथं असेल. राज तुम्ही आमच्या गलीला नव्याच्या, मला वाटलं माझा शिवा इथंही असेल. राजा तुम्ही माझ्या घरात आला, मला वाटलं माझा शिवा इथं असेल. पण राजा माझा शिवा तिथे नव्हता. मी त्या दिवशी जाणलं की माझा शिवा आता या जगामध्ये नाही. नेहापूरच्या शिवा काशी, नेहापूर